कॅरॅमेल कस्टर्ड अर्धा लिटरच्या टीनमध्ये किंवा छोट्या स्टीमरच्या थाळ्यामध्ये तुम्ही हे करू शकता। इथे मी 7 ते 8 चमचे साखर प्रत्येकी घेऊन त्यात थोडेसे पाणी घालून छोट्या बर्नरवर छानसे कॅरॅमेल ब्राऊन होईस्तोपर्यंत असे प्लेट फिरवत छान कलर डार्क झाला की मग तो बंद करावा गॅस। लगेचच गॅसवरून काढून जेव्हा अजूनही लिक्विड मेल्ट आहे तोपर्यंतच ते असे चारी बाजूनी फिरवून घ्यावे। मग एकदा सेट झाले की ते तुम्ही चारी बाजूनी त्याला सेट नाही करू शकणार। सो आता ते सेट झालेले आहे, 2 मिनिटाच्या आत ते लगेच सेट होते। सो आपण हे ठेवून देऊ। आता आपण कस्टर्ड करूयात। एका भांड्यात 3 अंडी फोडून घेऊया, त्याच्यामध्ये व्हॅनिला घालूया आणि छान मिक्स होईस्तोपर्यंत त्याला फेटून घेऊया। असं छान एकजीव झालं की त्यात अर्धा लिटर दूध घालून घेऊ। साईची जरूरत नाही आहे। अशा प्रकारे मिक्स करून त्यात 50 ते 100 ग्रॅम कंडेन्स्ड मिल्क घालावे। कंडेन्स्ड मिल्कमध्ये साखर असल्यामुळे आपल्याला जास्त साखरेची जरूरत नाही। आता हे ढवळून आपण छान थाळीमध्ये घालून टाकू। सावकाश अशा प्रकारे घालायचं की ते थाळीच्या बाहेर नाही पडणार आणि ॲट द सेम टाईम आपण स्टीमरमध्ये लावू शकू। साधारण 3/4 भरलं तरी चालेल। सावकाश असंच एक थाळी मी स्टीमरवर लावत आहे। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मोठा टीन घेऊ शकतात। मी स्टीमरमध्ये पाणी आधीच गरम करायला टाकले आहे, तर आता मी हे घालून ते कमीत कमी अर्धा ते पाऊण तास हे स्टीम करायला लागेल। मोठा टीन असेल तर 1 तास। तर चला बघू आता झालंय का। तर ते आता झालेलं आहे। आपण ते आता स्टीमरमधून बाहेर काढू। रूम टेम्परेचरवर आल्यावर फ्रीजमध्ये घालून साधारण 8 ते 10 तास सेट करून बघूया झालं असेल तर।